नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे रेणूच्या ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली, जी खायला एकदम चटपटीत असते। चला तर मग आपण बनवूया। प्रथम आपल्याला एका बाउलमध्ये पनीरचे क्यूब्स घ्यायचे। मी अशा पद्धतीने ते कट केलेत। पनीर आपल्याला चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं। त्यामध्ये आपण पहिल्यांदा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर त्याला आपण थोडं टोस्ट करणार आहे। मी इथे स्लरी मिश्रण बनवत नाहीये, कारण की नंतर काय होतं, आपण ते तळतो पनीर, त्यावेळेस आपल्याला वरती जे त्याचं आवरण असतं तेच जास्त हे होतं, आपल्याला पनीरची टेस्ट येत नाही। मग ह्यामध्ये मी घालते काळी मिरची, थोडस लाल मिरची पावडर, मीठ आणि परत आपण ह्याला टोस्ट करायचं आहे। थोडंसं पाहिजे तर ह्यावर थोडंसं आपण पाण्याचे शिंतोडे जरी मारले तरी चालेल। मला तसं गरज नाही वाटलं। अशा पद्धतीने आपण हे मिश्रण मॅरिनेट करून घ्यायचंय। तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे। आपण हे पनीरचे पीसेस त्या तेलामध्ये कुरकुरीत तळून घेऊया। मी आता गॅस बारीक केलाय आणि हे पनीरचे पीसेस त्यामध्ये सोडतीये। मग नंतर मी मोठा गॅस करून मोठ्या गॅसवर हे तळून घेणार आहे। या असं एक साइडनी हे पूर्ण भाजलेलं आहे। आता आपण ह्याला पलटी करूया। असे छान क्रिस्पी मस्त दिसतात। आता दुसरी बाजू आपण ह्याची तळून घेऊया। हे पनीरचे पीसेस मी तळून घेतले आहे। आता ह्यातलं राहिलेलं तेल आपण बाजूला काढून घेऊन उरलेल्या तेलामध्ये त्याची ग्रेव्ही बनवू। थोडंसं आपण ते तेल ठेवलेलं आहे आणि पनीर चिली बनवण्याकरता पहिल्यांदा आपण ह्यात घालणार आहोत आलं मी बारीक किसून घेतलं, लसूण ठेचलेला, हिरवी मिरची उभी चिरलेली, आपल्याला जेवढं तिखट आवडत असेल तितकं आपण घालू शकतो। मी 4 ते 5 घेतलं। त्याला आपण फ्राय करून घ्यायचं आणि हे सगळं आपण मोठ्या गॅसवर करायचं। पनीर चिली हे नेहमी मोठ्या गॅसवरच बनवायचं। आता ह्यात आपण घालूया, आता आपण ह्यामध्ये घालूया कांदा, जो मी थोडा जास्त घेतलाय। शिमला मिरची, नुसतं पनीर चिलीमध्ये छान लागत नाही जर त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची थोडं जास्त असेल आणि पनीर जर जास्त असेल तर छान लागती रेसिपी ती झालेली। हे मोठ्या गॅसवर आपल्याला छान तळून घ्यायचं। ते तळेपर्यंत आपण एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचे, त्यात पाणी घालायचे। थोडीशी थिक ग्रेव्ही बनवण्याकरता आपल्याला लागेल ते। अशा पद्धतीने मी बनवून ठेवलं त्याचं स्लरी। यात आपण घालणार आहे सोया सॉस आणि 2 चमचे मी सोया सॉस घेतलाय, 2 चमचे मी रेड चिली सॉस घेतला,
आता हे परतून घेऊया. नंतर आपण ह्यात घालणार आहोत हे जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण केलं होतं ते घालणार आहोत. त्याच्या गुठळ्या न होऊन देता ते बनवून हलवून घ्यायचे. थोडंसं मीठ, कारण की सोया सॉस ऑलरेडी खारट असतो. आणि नंतर आपण हे पनीरचे जे तळलेले पीसेस आहेत ते ह्यामध्ये घालणार आहोत. अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये हे आता छान परतून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशी ग्रेव्ही सुद्धा खाऊ शकता किंवा अजून ह्याला ड्राय करून ड्राय पनीर चिली सुद्धा सर्व करू शकता. ह्यावर आता मी घालणार आहे कांद्याची पात. मोठ्या गॅसवर आपण ह्याला छान थोडं परतून घेऊया. आता हे छान परतून झाले, रेडी झाले, तुम्ही बघू शकता. आता मी ह्याला एका बाउलमध्ये सर्व करते. एका बाउलमध्ये काढून घेतले. ह्याला वरतून तुम्ही छानपैकी कांद्याच्या पातनी गार्निश करू शकता. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.